हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. जसं की तुम्ही बघू शकता की जस्ट आपण पुण्याहून आत्ताच आळंदीसाठी आलो होतो. तर रस्त्यात आपल्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका, थोरल्या पादुका यांचं जे मंदिर आहे, खूप मोठं असं मंदिर आहे. तर त्यात आपण आता व्हिजिट करणार आहोत. तर मी आता जस्ट सेंट्रल गेट पास केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की केवढं मोठं पटांगण आहे आणि खूप सारे व्हिजिटर्स लोक इथं आलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप असं प्राचीन मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर, हे मंदिर जवळपास आळंदीला आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्या रस्त्यातच उजव्या साईडला आहे. तुम्ही बघू शकता की किती खूप मोठे छान प्रकारे सगळं असं दाखवलेलं आहे. त्यांनी एक स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे की कसे स्टॅच्यूज वगैरे सगळे एका ह्याच्यात केलेले आहेत. आणि गाईस तुम्ही बघू शकता की हे मुख्य मंदिर आहे आपलं संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर. खूप असं प्राचीन मंदिर आहे. नक्षीकाम डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने केलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस इथं भरपूर असे लोक दर्शनासाठी येत असतात. तुम्ही बघू शकता की भरपूर असे लोक आलेले आहेत. आणि समोरच तुम्ही बघू शकता की इकडे हे हनुमानाचं मंदिर दिसतंय. तर चला गाईज आपण आता मध्ये जाऊन बघू की गाईज तुम्ही बघू शकता की केवढा मोठा हॉल आहे. हा पूर्ण असं कोरीव नक्षीकाम केल्यासारखं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतंय. थंडगार हवा येते. म्हणजे असं वाटतंय की जसं काही डोंगरवरती कुठंतरी वरती आल्यासारखं वाटतंय. पण खूपच छान असं मंदिर आहे. गाईज तुम्ही आळंदीला नक्की याल तर इथे या मंदिराला नक्की डेफिनेटली व्हिजिट करा. खूप छान असं मंदिर आहे. आता तुम्ही बघू शकता की बाहेर आल्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं. आता श्री मारुती बजरंगबली यांच्या मंदिर पण इथं बाजूलाच आहे. तुम्ही बघू शकता की खूप अशी छान मूर्ती इथं बसवलेली आणि त्याच्याच समोर श्री दत्तगुरू बापा यांची पण मूर्ती बसवलेली आहे. गाईज तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने स्ट्रक्चर आणि कोरीव काम केलेलं आहे. तसेच तुम्ही बघू शकता की गाईज आता इथं अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. थोड्या दिवसानंतर पण होऊन जाईल. आणि गाईज इथं हा जो मेन हायवे, हा आळंदी हायवे, पुणे आळंदी हायवे, तर एक्झॅक्टली पुणे आळंदी हायवेच्या बाजूला तुम्ही बघू शकता की खूप मोठे असं हे जे शिर्डी साईबाबा मंदिर आहे, हे पण खूप असं प्राचीन मंदिर आहे. शिर्डी साईबाबांच्याच मंदिराची तर प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी थोडं झूम करून दाखवतो की मेन एंट्रन्स गेट आहे. मध्ये गेल्यावर तुम्हाला खूप असं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. याचा पण ब्लॉग आपण नक्कीच अपलोड करू आणि तुम्हाला सगळ्यांना तो खूप आनंदी आणि चांगला वाटेल. हे बघा गाईज तुम्ही बघू शकता की कळस, साईबाबा मंदिराचा कळस तुम्हाला दाखवतो आहे. खूप असं मोठं मंदिर आहे. पण की मेन एंट्रन्स गेट आहे, इथून तुम्ही आत जाऊ शकता. तर गाईज तुम्हाला जस्ट मी दाखवतो की आपलं ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापासून तिकडं रोड क्रॉस करायचं तर कशा पद्धतीने ते इथून एक अंडरग्राऊंड लेन आहे. तर त्या तुम्हाला दाखवतो की जस्ट आपण दर्शन घेतल्यानंतर इथून सरळ जायचं. आता हे लेडीज जे आपल्या समोर चालत आहे, तुम्ही बघू शकता की हे पण तिकडं दर्शनासाठी जात आहे. तर जस्ट माझ्या आता डाव्या बाजूला आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि उजव्या हाताला रोड क्रॉस केल्यावर आपल्याला साईबाबांचं मंदिर दिसणार आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता की तो समोर जो तो गोल सर्कल येतो, हे बघा गाईज इकडं तुम्ही बघू शकता की आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. बाहेरून पण खूप असं अट्रॅक्टिव्ह आणि खूप डिझायनेबल आहे मंदिर. डबल फ्लोअर बिल्डिंग आहे गाईज आणि पूर्ण संगमरवर दगडमुळे बनवल्यामुळे खूप अतिशय छान वाटतं. मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं. आणि तसेच तुम्ही बघू शकता की आता आपण जस्ट अंडरग्राऊंड लेनजवळ पोहोचलेलो आहेत. तर गाईज तुम्ही बघू शकता की भरपूर असे लोक अंडरग्राऊंडचा यूज करत आहेत. तर आपण पण तेच करू जे लोक करत आहेत. तर तुम्ही चला आता अंडरग्राऊंड लाईनमध्ये गेल्यावर तुम्हाला साईबाबा मंदिराचा ब्लॉग भेटेल. थँक्यू गाईज.